महाडचे आमदार भरत गोगावले यांचा मुलगा विकास गोगावले शिवसेनेचे तालुका प्रमुख सुरेश महाडिक यांच्या विरोधामध्ये महाड शहर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय। महाड तालुक्यातल्या शिरगावचे सरपंच सचिन ओझरडे यांना जीवे मारण्याची धमकी दिल्याचा त्यांच्या विरोधामध्ये आरोप आहे। बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दल निलेश राणे यांनी केलेल्या वक्तव्याच्या बातमीचं कात्रण सोशल मीडियावरती पोस्ट केल्याप्रकरणी महाड शिवसेना आणि शिरगावचे सरपंच सचिन ओझरडे यांच्याबद्दल वाद सुरू झाला। 16 जानेवारीची ही घटना आहे। ओझरडे यांनी आपल्या जीवाला धोका असल्याची तक्रार महाड शहर पोलिसांकडे केली होती, मात्र त्यांनी ती दाखल करून घेतली नाही आणि त्यानंतर त्यांनी उच्च न्यायालयाकडे धाव घेतली। न्यायालयाच्या आदेशावरून शुक्रवारी रात्री शहर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय। आमदार गोगावले आणि विकास गोगावले यांनी मात्र स्वतःवरचे आरोप फेटाळलेले आहेत। मला 16 तारखेला रात्री 9:30 वाजता इथल्या आमदारांचा जो मुलगा आहे विकास गोगावले तो पूर्ण त्यांचे 100-200 लोक घेऊन शेतगाव नाक्यावरती मला मारायला आला होता आणि मला कळलं की तो आता मला इथे मारणार, त्यामुळे मी तिथून जो पळालो। नंतर माझ्या गाडीच्या मागे विकास गोगावले व त्यांच्या 4-5 गाड्या माझ्या मागे लागल्या आणि तिथे पुढे गेल्यानंतर एक साधारण अर्धा 1 किलोमीटर पुढे गेल्यानंतर विकास गोगावलेच्या गाडीतून माझ्या गाडीवरती 2 फायर झाल्या आणि त्या फायर झाल्यानंतर माझ्या जीवाला मी इतका घाबरलो होतो की मी तिथं थांबणं माझ्यासाठी अतिशय धोक्याचं होतं। मी खूप जोराने पळालो। सचिन ओझरडेंनी जी काय माझ्याबद्दल जी काय कमेंट केली की विकास गोगावलेंच्यापासून मला या ठिकाणी धोका आहे, असा कुठला प्रकार नाही आहे, परंतु उगाच त्याची प्रसिद्धी वाढवायसाठी तो त्या ठिकाणी माझ्यावरती टीका करतोय। आणि सचिन ओझरडे काय फारसा मोठा काय नेता लागून गेला नाही की त्याच्यावरती विकास गोगावले हल्ला करणार इतका तो काय मोठा नाही आहे। ज्यावेळेला संतप्त शिवसैनिकांचा रुद्रावतार पाहिल्यानंतर तो स्वतःला घाबरून इथून पळू लागला, त्यामुळे तो वैयक्तिक स्वतःच्या मनामध्ये का भीत होता या आम्हाला काय माहिती नाही आहे, परंतु आमच्या कोणी त्याला कुठं काय गाठण्याचा प्रयत्न केला, कुठं मारण्याचा प्रयत्न केला अशातला काय भाग नाही आहे।